अधिकाऱ्यांनी पाणी नियोजनात तांत्रिक माहिती न देता प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी असे खडे बोल आमदार नितेश राणे यांनी देवगडच्या पाणी टंचाई आढावा बैठकीत सुनावले। पाणी प्रश्नावर जर गावागावांमध्ये एक मत होत नसेल तर गावचा विकास कसा करणार असा सवाल उपस्थित करत पाणी टंचाई सारख्या आढावा बैठकीत सरपंचांची अनुपस्थिती ही चिंताजनक आणि खेदजनक बाब असल्याचे ते म्हणाले। देवगड तालुक्याची पाणी टंचाई निवारण कृती आराखडा आढावा बैठक आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे संपन्न झाली। सहहिस्सेदार बाहेरगावी आहेत, निविदा निघाली पण ठेकेदाराने काम सुरू केलेले नाही। काही ठिकाणी ठेकेदार कामच घ्यायला बघत नाहीत, काही ठिकाणी बक्षीसपत्र झालेली नाहीत। अशा कारणांचा पाडा उपस्थित काही सरपंच व ग्रामसेवक व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडून बैठकीत वाचला गेला। जुन्या आराखड्यातील कामे अद्याप पूर्णत्वास गेली नाहीत तर नवीन आराखडा बनवून फायदा काय असा प्रश्न विचारत आज जुन्या आराखड्यातील कामे पूर्ण न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेला आम्ही कोणती उत्तरे द्यायची असा प्रश्न विचारत आज जुन्या आराखड्यातील कामे पूर्ण न झाल्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेला आम्ही कोणती उत्तरे द्यायची असे सवाल आमदार नितेश राणे यांनी विचारले। पाणी टंचाई आढावा बैठकीत सरपंच व ग्रामसेवकांकडून दिल्या जाणाऱ्या कारणांवर आमदार नितेश राणेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पाणी ही जीवनाची संलग्न बाब असून पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने झाले नाही तर काहीच विकास साध्य करता येणार नाही असे त्यांनी सांगितले। ते पुढे म्हणाले, पाण्याचे नियोजन करत असताना येत असलेल्या अडचणी अधिकारी वर्गाने सर्वसामान्य जनतेला देखील विश्वासात घेऊन सांगणे गरजेचे आहे। तसेच नवीन आराखड्यामध्ये जुन्या आराखड्यामधील कामांना न्याय देणे आवश्यक आहे। पावसाळ्यात गाळ काढणे चुकीचे आहे। नियोजनानुसार जनतेशी संवाद साधत काम केले तर लोकांना भेडसावत असलेला पाणी प्रश्न लगेच सुटेल असे आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले। पाणी टंचाईची कामे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मंजूर करण्यात यावेत जेणेकरून जून अखेरीस कामे पूर्ण होतील अशी मागणी सदाशिव ओगले यांनी दिली। चांदोशी नळ पाणी योजनेची तातडीने पाहणी करत संतोष किंजवडेकर यांनी उपस्थित असलेल्या शंकेचे अधिकाऱ्यांनी निरसन करावे अशी सूचना आमदार नितेश राणे यांनी केली। यावेळी अभियंता वैभव वाळके यांनी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखड्यामध्ये 147.30 लाख रुपये रकमेची कामे प्रस्तावित करण्यात आल्याची सभागृहात माहिती दिली। नळ योजना दुरुस्तीच्या मंजूर 8 कामांपैकी दरात फरक असल्यामुळे परवडत नसल्याकारणाने कोटकामते येथील काम रद्द करण्यात आले आहे अशी माहिती दिली। विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजना जागोजागी नादुरुस्त असल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे। पाणी टंचाईचा विचार करत असताना पाण्याचा होणारा अपव्यय वाचविण्यात यावा अशी मागणी पडेल सरपंच श्री दीक्षित यांनी केली। यावर आमदार नितेश राणे यांनी पाण्याचा होणारा अपव्यय ही गंभीर बाब असून याबाबत निधी आल्यावर पाण्याची गळती थांबवू असे उत्तर अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित नसून पाण्याची गळती कशी थांबेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगितले। विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या पाईपलाईनला लागलेल्या गळती तातडीने थांबवण्यासाठी अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करावेत अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। त्या सभापती सौ तालुक्याच्या पाणी टंचाईच्या बैठकीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे आवर्जून इथे उपस्थित आहात। या अर्ध्या पाऊण तासामध्ये देवगडच्या एकंदरीत पाणी टंचाईच्या आणि पाण्याच्या समस्याबद्दल आपण सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने आपण मत व्यक्त केलेलं आहे। सर्वात प्रथम तर ह्या सभेच्या सरपंचांच्या उपस्थितीबद्दल निश्चित पद्धतीने चिंता वाटण्यासारखी गोष्ट आहे। जसं किंजवडेकर साहेबांनी अगर गृहीतच्या म्हणण्याप्रमाणे अगर गृहीत धरला अगर मेसेज मिळाले नसतील तर विषय वेगळा आहे, पण मलाही माहिती आहे की आम्ही तारीख फार लवकर जाहीर केली होती आणि व्हिडिओ साहेबांनी सगळ्या त्यांनी बोललेल्या यंत्रणा पण लावलेली, तरी पण बहुतेक सरपंच अगर येत नसतील आणि पाण्याच्या बैठकी संबंधित अगर येत नसतील तर निश्चित पद्धतीने चिंताजनक आहे आणि खेदजनक आहे। एकंदरीत या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मला अशा प्रामाणिक पद्धतीने वाटतं की सगळ्या गोष्टी एक दुसऱ्याशी संलग्न आहे आणि एक दुसऱ्याशी जुळलेल्या आहेत। आपण एक दुसऱ्याशी सतत संपर्कात राहिलो, एक दुसऱ्याचा विश्वासात घेतलं। प्रामुख्याने डिपार्टमेंट किंवा प्रशासनाचे जे लोक आहेत त्या लोकांनी जे काय तुम्ही काम करत आहात किंवा जी काय बाजू आम्हाला सांगत आहात ती बाजू जनतेपर्यंत पोहोचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण का जनता आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे प्रश्न मांडते, पण पाण्यासारख्या विषयासंदर्भात कुठेही कमी जास्त गोष्टी होता कामा नये अशा भूमिकेचे मी आहे।
आज नवीन आराखड्याकडे पाहत असताना जुना आराखड्याची जी काय प्रलंबित कामं आहेत त्या कामाला पण नवीन आराखड्यामध्ये न्याय देणं हा आपली जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून भविष्याच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य पद्धतीने अगर नियोजन केलं, जसं उगलेजीने उल्लेख केला की बाबा जेव्हा नियोजन झालं पाहिजे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी ज्या महिन्यामध्ये नियोजन झालं तर बाकीचे महिने अतिशय योग्य पद्धतीने त्या गोष्टी पडतात. पण आता मेमध्ये बिलं निघतात आणि जूनमध्ये गाळ काढण्याचं कामं कधी कधी दिल्या जातात. आता पावसाळ्याच्या कालावधीमध्ये गाळ कसा काढायचा हा खरं म्हटलं तर संशोधनाचा विषय आहे आणि हा खरं म्हटलं तर माहिती घेण्याचा विषय आहे. कारण असं कुठेही जगामध्ये होत नाही की पावसाळ्यामध्ये लोक गाळ काढतायत. म्हणून अशा पद्धतीचं नियोजन होता कामा नये एवढंही मी प्रशासकीयच्या सन्मान्य सगळ्याच अधिकाऱ्यांना सांगेन. आपण देवगड तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा तसा जुना प्रश्न आहे, पण नियोजनबद्ध अगर आपण सगळ्या जणांनी काम केलं, योग्य पद्धतीने अगर आपण आपसामध्ये संवाद साधला तर निश्चित पद्धतीने आपण पाण्याचा प्रश्न सोडवू शकतो असा मानणाऱ्यापैकी मी आहे. जसा दीक्षितजीने ते उल्लेख केला की पाण्याचे प्रश्न सोडवणं तर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्व पाण्याचं गळती थांबवणं तेवढे महत्त्वाची आहे. म्हणून त्या बाबतीमध्ये पण डिपार्टमेंटने आपलं नियोजन करावं. आमचे पैसे येणार आहेत आणि मग आम्ही ते गळती थांबवणार आहोत ही भूमिका आणि हे जे काही स्टेटमेंट ते मुळामध्ये तर चुकीचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने आपल्याला काम करायला लागेल. कारण पाणी अशी बाब आहे त्याच्या जे जीवनाशी संलग्नाशी अशी बाब आहे. आपण विकासाची वल्गना करतो पण मुळामध्ये पाण्याचंच नियोजन अगर योग्य पद्धतीने करू शकलो नाही तर पुढच्या कुठल्याच गोष्टी आपल्या योग्य ठरणार नाही असं मानणाऱ्यापैकी मी आहे. म्हणून या बैठकीच्या निमित्ताने आलेल्या सगळ्याच मान्यवरांना, प्रशासकीय वर्गांना आणि सभापती मॅडम आणि सर्वच माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बैठकीला व्यासपीठावर तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सभापती जयश्री आडीवरेकर, उपसभापती संजय देवखुरकर, पंचायत समिती सदस्य शुभा कदम, लक्ष्मण पाळेकर, अजित कांबळे, निकिता कदम, सदाशिव ओगले, डॉक्टर अमोल तेली, जिल्हा परिषद सदस्य अनघा राणे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता वैभव वाळके व उपअभियंता यांत्रिकी मिलिंद भटकर आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित आमदार नितेश राणे, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व अधिकारी वर्ग यांचे आभार गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी मानले. साईनाथ गावकर, कोकण नाऊ, देवगड.